किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. टेस्टी अशी ही पुदिना चटणी तुम्ही पाहू शकता. खूप छान टेस्टी अशी ही आहे. खाण्यासाठी टेस्टी आहे, करण्यासाठी अगदी सोपी आहे. ही चटणी तुम्ही पराठा, चिल्ला किंवा सँडविच कशासोबतही खाऊ शकता. अगदी जेवणाची टेस्ट वाढणारी अशी ही पुदिना चटणी. पुदिनाची चटणी बनवण्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. कांदा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचा आणि 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्याचे असे 2 तुकडे करून आपण मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहे. आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतले आहे, हे याच्यामध्ये घालून घ्यायचे. आणि तुमच्याकडे जर सीजनल कैरी मिळत असेल तर कैरी घालायची. कैरी जर मिळत नसेल तर हे आंब्याची पावडर आहे, ही अर्धा चमचा मी घालून घेतली आहे. आणि त्याच्यामध्ये 1 पाव चमचा जिरे घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हा पुदिना आहे, पुदिना स्वच्छ निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. हा पुदिना आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. नंतर आपण ह्याला झाकण लावून मिक्सरला याची बारीक पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे. आता हे मिक्सरला बारीक झालेलं आहे, पण हे थोडंसं थिक असल्यामुळे याच्यात थोडंसं पाणी घालून परत आपण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरला फिरून झालेलं आहे. खूप छान असा सुगंध सुटलेला आहे आणि चटणी पण छान झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आपण ह्याला एक सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. अशी ही पुदिनाची टेस्टी चटणी. टेस्टी अशी ही पुदिना चटणी करण्यासाठी खूप सोपी, खाण्यासाठी खूप टेस्टी अशी ही डिश आहे. तुम्ही जरूर करून बघा आणि तुम्हाला ही माझी डिश कशी वाटली तर जरूर कळवा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशी ही टेस्टी पुदिना चटणी.